तर गाइस आता जस्ट मध्ये एक ब्लॉग एंड केला आणि दुसरा चालू केला कारण आपल्याला जेवायला जायचं आहे. मोठ्याने खास करून सांगितलंय की ब्लॉग काढा तर मी घरी जेवायला गेलं कर. स्पेशल मेन्यू पण आहे आज काहीतरी. काय मला माहित नाही. शेवभाजी वाटते. शेवची भाजी मला आवडत नाही शेवची भाजी. तू नकोय तू. नाही येतो मी. तर हे डेकोरेशन आता रोप डेकोरेशन आम्हीच केलं, आम्हीच मोडून राहिलो आता. आम्हाला मामी हेल्प करताय थोडीशी. बस संपून जाईल. काय संपन ठीक आहे चला आता डेकोरेशन वगैरे उचला तर मग जेवायला जाईल. तुम्हाला दाखवतो काय काय direct तिथे जाऊन मोठ्याच्या घरी जाऊन. काय झालं गाडी लॅक नाही होता बरं मोबाईलला थोडी आली मी थोडं आपल्या मोठ्या आईचं घर, मोठ्या बाबाचं घर दोघांचं आहे. बापरे एवढ्या चपला पाहू तर आपल्याला जायचं आहे इथं जेवायला. आपण बाबा साड्या काय या एवढा स्टॉक मोठ्या एवढ्या साड्या लागतात तुम्हाला काय यो वा सेल्फी घे काढून घे सेल्फी. हॅलो कोणाला करायची करू काय पाहू रील्स करू. आता काय तुम्ही आपली रील्स पहा. हो ना खाने में बहुत सारे गुलाबजामुन, मट्टा, वरण, शेवभाजी, हे चटण्या, पोळी, भात. काही कमी आहे का मला? नाही बरोबर आहे. इथं माहोल सगळेजण बसले तर पंक्तीत जेवायला. काय बोलता एवढ्या चांगल्या जेवणाचा राज इथं आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. एक सोल्याची भाजी नाही खाल्ली मी. सोप स्वयंपाक खरंच एक नंबर झाला. थंडी बे वैभवता बुद्धी खरं ना. गुड मॉर्निंग गाईज. तर ब्लॉग तर आपण कालच स्टार्ट केलता, म्हणजे आजचा ब्लॉग रात्रीपासून स्टार्ट केलता कारण कालचा ब्लॉग एवढा मोठा झाला होता ना त्यामुळे. तर आज मग कसं आजचा ब्लॉग मोठाच राहील. आजच्या ब्लॉगमध्ये आपण वापस जाऊ गावाला, इथं जेवण वगैरे करायचं मग वापस जाऊ. आणि यार तुम्हाला दाखवतो गावाचं यार एवढी म्हणजे थंडीला भयानक आहे. पण आता सकाळचा तरी 7:30 वाजले त्याचा व्ह्यू पहा तुम्हाला दाखवतो. म्हणजे आमच्या डायरेक्ट हे घर समोरचा व्ह्यू पाहतो मी पहा एक नंबर. हे जे आहे ना इथं नदी आहे आणि त्या नदीमुळे नाही का एवढी मस्त थंडी आहे की विचारू नका. तसं ते गावाचं आमचं गाव आहे मस्त आहे. एखाद्या दिवशी आता लग्नाला वापस यायला लागेल गावाला. दादाचं लग्न आहे. हे नवरदेवाची गोष्ट चालू आहे. तर नवरदेव तुम्हाला 28 तारखेला 28 नाही 27 वगैरे 26-27 पासून पाहायला भेटल. त्याला अजून तो नवरदेव रिव्हील नाही हा आहे म्हणजे ठीक आहे म्हटलं. तर पहा तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. काय आम्ही चाललो आता पत्रिका वाटायला गावात. चालू आहे पत्रिका वाटणं गट्टा घेऊन पूर्ण गावातल्या एवढ्या गावातल्या नाही सगळ्याच्या घरी. आता कोणाचं घर हे यार आपल्याच दादाचं घर आहे.
त्याला लयच मोठं घर बांधलं संजयदानं एकदम, नाही का? गावातलं मंदिर जे रात्री दिसलं नव्हतं, हे मंदिर आताच बांधलं. 1 वर्ष झाली. 1 वर्ष झाली ना? हा, एक वर्ष झालं बांधून. ओपनिंग आला होता ना तू? नाही आल तुम्ही. आला होता. हे आपले नवरदेव, त्याचं फेस रिव्हील नाही करत अजून. ग्रामपंचायत तसं दाखवलं ते वेगळं, पण तेव्हा अंधार होता, रात्री येत होता तो. हे काय बनतं इथं मग? सभागृह आणि गावातले काम पार पडायसाठी जे हा, इथे साक्षगण लग्न छोट्या टाईपचं मग सगळं छोटा मग करायला. इथं असं आहे आपलं गाव. एवढ्या मोठ्या पत्रिका वाटायच्या अजून, एवढे आणखी हे एवढं अजून ते दादा वाटायला गेला. कोणाची बोल आता थोडं बसून ते पत्रिक देऊन आल्यावर आम्ही जातो दुसरीकडे वाटायला. आपलं गाव आहे मस्त आहे. गावची टाकी दाखवू का आता? घे, झाला खुश? काय राजा सर्व गावाची टाकी. गावासाठी दिलं म्हणलं. गावाचा टूर नाही देता आपण. इकडे कोणती झोपडपट्टी आहे, भट्टी आहे तिकडे. बर कोणती देशी दारू. आमचं गाव एवढं डेव्हलप झालं आहे. घरं बा तुम्ही गावातली सगळी, हे तिकडे. अविदा आपलं गाव लय डेव्हलप झालं, पण सगळ्याचे घर एकदम डेव्हलप. घर बा तुम्ही सगळ्याची. इकडे आपल्या गावची नदी आहे. कसं वातावरण आहे? मनमोहक वातावरण आहे इकडे. हा, 1 नंबर. काय बोलू मी या रस्त्यावर आता. हे रस्ते मला आठवण आहे, पण पडल्यावर काय एकदम खाली नाही वर जाते माणूस. एक टाइम तिथून मी पडून डायरेक्ट त्या दरवाज्यातून पडत आला इकडे. तिथं अडला डायरेक्ट, इथं येऊन अडलो होतो. खरंच का? हो ना रे. मग तिथून किती वेळा पडलो आहे ह्या रोडवर. ते आपल्या इकडे काही सांगा. इकडे अजून नदी, इकडून रस्ता आहे, तिथून नदीवर जाता येते. हा, तिकडे मन एवढा मनमोक आहे, तिकडे जायला पुरत नाही. तिकडे मन लागून जायचं आमचं. तर तुम्हाला दाखवतो आपल्या गावची नदी वगैरे. नदीचा रस्ता तुम्ही पत्रिक द्या, मी नदी दाखवू देतो. इकडे नदी आहे आपल्या गावची, तुम्हाला दाखवतो. ट्रॅक्टर चालू आहे, रेती वाळू माफिया. हे चालले बम ट्रक खतरनाक. हे आपल्या गावची नदी इकडे अंदर. या नदीच्या आहे ना, इथं जास्त थंडी राहते नदीच्या चक्कर मध्ये. असं आहे आपलं गाव. आपलं गाव पूर्ण डेव्हलप झालेलं आहे पूर्ण, नाही का सरू? हो. तुझं गाव तिकडे आहे रे, याचं गाव नाही, मामाचं गाव म्हण. हा, मामाचं गाव. याचं गाव कोणतं आहे? तडेगाव. तडेगाव डेव्हलप झालं का? तडेगाव इच्छेपेक्षा जास्त डेव्हलप आहे. ऑलरेडी डेव्हलप. इच्छेपेक्षा लई डेव्हलप आहे ते. तिथं कॅरम पासून सगळं चालते, गेम खेळणं बाहेर. आपल्याकडे अजून तेवढं जास्त आहे. कधी ना, आता काय मग कधी ना. आपण थोडी राहतो गावात, मी गावात नाही राहत. पाहिलं तसं ब्लॉग मध्ये गाव. हो, आता किती राहिलं अजून? आपला अजून चालू आहे आमचं वाटणं अजून. चलो, मंदिर होतं. हा, हे आपली दादी मंदिरात पूजाच करत दादी देव. हा, काय मागू राहिले देवाले? मग तुमच्या बायका आता चांगल्या राहो, बॉस तुमचे लेकरं बाकरं चांगले राहो, एवढंच मागू राहिली. हे आपल्या गावची नदी. त्याच्यासाठी आता नोकरी पाहिजे. हे मंदिर पूर्ण होतं, ते गेलं पूर आल्यावर. पिल्लर राहिले, बाकी मंदिर गेलं. हो, आता आम्ही चाललो अजून इकडे पत्रिक वाटायला. असं आहे आपलं गाव. भाऊ, इथं आहे भूत. इथं भूत आहे ह्या इथ्यात, म्हणून इथून लवकर लवकर निघा लागते. अरे यार, ते सागर हे सागरगुटी. आपल्याला चुकीची माहिती भेटली. गारगुटी नाही, सागरगुटी होय. काय कामाची सागर?
सागर गुट्टी काय गुट्टी द्यायला लागते तू जो रंग करते ना बंदी द्यायला लागते श्रीपादले घ्यायचं श्रीपाद श्रीपादसाठी घ्यायला लागते ते हे आहे. अजून आपल्या गावचा दुसरा एरिया आहे एक. हा गावात गाई म्हशी जास्त दिसून नाही राहिल्या. इकडे दिसल्या फक्त. गावात गाई म्हशी चरायला गेले. शाळा आहे जिल्हा परिषद उत्तर प्राथमिक मराठी शाळा तडणी पुन्हा. ह्या शाळेत मी शिकलो होता. तिथं आपला वर्ग होता. मी शिकलो या शाळेत भाऊ 3री पर्यंत. कुठं गेली हे आपल्या सोबतचे. हा इकडे चा व्ह्यू खतरनाक. आपलं घर दिसलं का इथून. हा हे वाला आपलं पिवळा दरवाजा वाला आपलं घर. इकडे पहाड नदी सगळं जा इकडे. इथे तुम्ही जिम मारत होती नाही एक टाइमले. जिम मारत जागा आहे तेव्हा इथं घर होतं का मग हे. घर होते आता बदल झाले फक्त. खूप मोठा आता छाटला आता बघ प्रत्येक ठिकाणी छाटला. अजून पण मग आवाज जात पावसाळ्यात उन्हाळ्यात. असं होतं आपलं गाव. आपल्या गावाचा टूरच झाला एक. सगळे घर दाखवून दिल्याचे. लय घर किती घर सांगा आपल्या गावात. 1400 घर. मग लोकसंख्या किती. लोकसंख्या कमी त्याच्यापेक्षा थोडी. काहून घर जास्त आहे लोकसंख्या कमी आहे का. हा हे रस्त्यावरही बॉम्ब आलोय पण आम्ही पहिले लहानपणी असं. हो तिथून शॉर्टकट म्हणजे एवढं ऍडव्हेंचर सारखं वाटत या रस्त्याने येणं म्हणजे. तसं आहे आपलं गाव. तर आपण पटकन जेवण करून आपल्याला निघायचं आहे नागपूरसाठी लवकर. सरू बाय बाय. अभी जा रहे हम वापस हमारे गांव नागपुर. वापस 26 नाही 25 लिहायला लागेल ना. 26 ते साक्षगण 25 ले वापस जवळ. हा कार्यक्रम तेवढ्यात जवळपास पाहिजे तो अभिजा. नाही लय सुट्टे झाले असते मग तर. हो ये बिचारे आपण काय हे आहे आपलं शेत. तूर हरभरा अजून काय काय पेरतो आपण. तूर हरभरा सोयाबीन बस कापूस. दादाने आपल्याला सोडलं तर आपण इथून चाललो अमरावतीहून नागपूर. पाहत होता गाडीची वाट पाहत आहो. तर आता आपल्या गावातल्या दादाने दिली आपल्याला लिफ्ट डायरेक्ट पंचवटीपर्यंत. तिथून जाऊ आपण नागपूरला. तर काय जाता आलो आपण पंचवटीवर. एका कारनं आपल्याला सोडून द्यायला लिफ्ट देऊन. तर इथून आपण पाहू काहीतरी प्रायव्हेट गाडी नागपूरसाठी. पाहू कुठं काय भेटते. इथून गाडी आहे इनोवा. इने चाललो आपण आता नागपूर. तर कसं नागपूर एकदम आरामदायक प्रवास होते आता गाडी. आता गाडी कोणीच नाही. गाडी भरायला वेळ लागते. थोड्या वेळ बसून जाऊ मग निघून जाऊ. आपण बर्डी बॅग बर्डीला आलो. आता आपण चाललो आपल्या रूमवर. सिटी बस पकडायची रूमवर जायचं. आवाज नाही तर आपल्यापाशी माईक नाही आहे. सिटी बस पकडतो आणि निघतो. अरे यार एक गेली सिटी बस. आपल्या मानकापूरवर जातेस काय. बर्डीचं सिटी बसचं बस स्टँड. इथून आपली मानकापूरची बस लागते तिकडे. इथून जायचं. हे जाते का विचारतो. आता आपण बसलो सिटी बसमध्ये. तिकीट काढली मानकापूरची. आता रूमवर जाऊन ब्लॉग एंड करायचा. काय जाता आलो गावाहून रूमवर. तर आजच्या ब्लॉगमध्ये मतलब गावाचा टूर आहे. अजून म्हणजे गाव पण दाखवलं आहे आणि ट्रॅव्हलिंग पण दाखवली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन लावल्यावर सेट करा. आणि हो आता उद्यापासून डबल तेच ब्लॉग चालू ऑफिसच्या साईडवरची. शेवटवरती व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.